नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. आज आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा अशोक खरातच्या प्रकरणावर. पण या प्रकरणामध्ये आपण अशोक खरातचे राजकीय लागेबांधे हा एकच विषय घेणार आहोत. आपल्या दर्शकांना मी सांगतो की अशोक खरातचे प्रकरण खूप मोठे आहे, त्यामुळे आपण एका व्हिडिओमध्ये फक्त त्याचं एकच प्रकरण सांगतो आहोत. आपण यापूर्वी त्याच्या बेनामी मालमत्तेचं, त्याच्या लैंगिक अत्याचाराचं, याशिवाय त्याने ज्या महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या महिलेची नेमकी तक्रार काय होती आणि त्या अनुषंगाने इतर महिला पुढे येतील का, या विषयांवर आपण आधीच व्हिडिओ केलेले आहेत. त्यामुळं आता आपण फक्त त्याचे राजकीय कनेक्शन आणि तो राजकीय लोकांना कसा भुरळ घालायचा याविषयी बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे की अशोक खरातचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थात ते मुख्यमंत्री असतानापासूनचे संबंध, या सगळ्या गोष्टी आता उजेडात आलेल्या आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांचं या बाबतीमध्ये नाव आपल्याला या प्रकरणापुरतं चांगल्या अर्थानं यासाठी घ्यावं लागतं आहे की त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्धार केलेला दिसतो आणि SITची फारशी मागणी झालेली नसताना SIT स्थापन करून अशोक खरातचं पितळ उघडं पाडण्याचा विडा त्यांनी उचललेला दिसतो. त्यामुळं अशोक खरात त्यांना जाऊन भेटला आणि त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढले होते, ही वस्तुस्थिती आहे. तेही छायाचित्र आपण बघू शकता. पण या त्याच्या प्रभावाखाली आलेल्या व्यक्तींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रामुख्याने नाव येतं आहे आणि एकनाथ शिंदेंच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीला अशोक खरात काही गंडांतर आणतो काय, अशी सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. अर्थात आतापर्यंत या सगळ्या SITच्या तपासामध्ये जी माहिती पुढे येते आहे त्यामध्ये आतापर्यंत त्याचे जे संबंध होते तो स्वतः जाऊन भेटायचा हे सांगण्यात आलेलं आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या खात्यातील काही मंत्र्यांच्या बाबतीमध्ये अशी घटना घडलेली नाही, तर ते धार्मिक विधीच्या नावाच्या खाली याच्याकडे स्वतःहून गेलेले होते. अशोक खरात त्यांना भेटायला आलेला नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्याच्याकडे जाऊन कर्मकांड केलेलं आहे, पूजा केलेली आहे. त्याला ते काय धार्मिक विधी म्हणत असतील, त्याला जादूटोण्याच्या कायद्याखाली कर्मकांडही म्हटलं जाऊ शकतं. अर्थात हा SITच्या तपासाचा भाग आहे. त्यांनी नेमकं काय केलं हा पोलीस तपासाचा भाग आहे आणि गृहमंत्री या सगळ्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी न घालता या सगळ्या प्रकरणाचा तपास करतील अशी अपेक्षा आपल्याला आहे, कारण त्यांनी हे सगळं प्रकरण मनावर घेतलेलं आहे असं एकंदरीत चित्र दिसतं आहे. या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानासुद्धा एक मोठा निर्णय अशोक खरातच्या संस्थेच्या बाबतीत झाल्याची आरोप झालेला आहे आणि तो पण जवळपास खरा आहे आणि त्याच्यावर विरोधकांची सुद्धा बोलती बंद झालेली आहे असं आपण म्हणूयात. या खरातच्या संस्थेला 39 लाख लिटर पाणी देण्याचा ठराव जो आलेला होता तो मंजूर महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला आहे. त्यामुळं त्याचे राजकीय लागेबांधे कोणाकोणाशी होते आणि तो मंत्रालयात जाऊन कसे हे सगळे कामं करून घ्यायचा होता हा सुद्धा पोलीस तपासाचा एक भाग आहे. मुळामध्ये अशोक खरात हा नेव्ही मर्चंटच्या कॅप्टन पदावरून निवृत्त झालेला होता आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांनी असले उद्योग सुरू केले होते. ज्या भागात तो राहत होता त्या भागामध्ये त्याची प्रचंड दहशत होती. ही दहशत असतानासुद्धा, लोकांच्या तक्रारी असतानासुद्धा राजकीय मंडळी ज्यांची नावं आता येत आहेत समोर, त्यामध्ये दीपक केसरकरांचं नाव आलेलं आहे, एकनाथ शिंदेंचं आता नाव येत आहे, जयंत पाटलांचं सुद्धा नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आणि वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची नावं हळूहळू पुढे येत आहे. मुळामध्ये या सगळ्या राजकीय नेत्यांनी त्याला पाठराखण करण्यासाठी जी मदत केलेली आहे त्याचंसुद्धा या तपासामध्ये बिंग फुटेल का नाही हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. कारण यांचे फोटो छायाचित्र दाखवून, यांच्यासोबतची लगड दाखवूनच तो सगळ्या गोष्टी करायचा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं सुद्धा याच्यासोबत फोटो आहेत आणि तो त्यांना एकट्याला जाऊन भेटायचा आणि दोघांचेच फोटो त्यांनी स्वतःच जाहीर केलेले आहे. त्यामुळं एकूणच आता सध्या फोटोचं एक वार सुरू झालेलं आहे. राजकीय नेत्यांचे एकमेकांचे फोटो टाकण्याचं एक वार, युद्ध एक प्रकारचं सुरू झालेलं आहे. परंतु हे फोटो टाकून काही होणार नाही, तर ज्यांनी अशोक खरातला अशा अत्यंत दुष्कृत्य करणाऱ्या कुकर्माला साथ दिलेली आहे त्या सर्वांच्या बाबतीमध्ये सरकार काही ठोस निर्णय घेऊ शकतं का, सरकारची तेवढी हिंमत आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. तुमच्या बळाचा वापर करून त्यांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांना आणि विशेषतः VIP लोकांनासुद्धा गंडवलेलं आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की ज्या महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्या महिलेला त्यांनी एक काळा मणी दिला होता आणि त्यानंतर आणखीन एक मणी दिला होता. त्या मनीची किंमत त्यांनी 50,000 रुपये घेतली होती. आता असा 50,000 रुपये देऊन जर मनी घेऊन विकत घेणारी आणि आपल्या आयुष्यात चांगलं होणार आहे असं मानणारी जनता जर असेल तर अशोक खरातसारखे आणखीन काही महागुरू तयार व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच हा महाराष्ट्र
ज्या फुले शाहू आंबेडकरांनी सजग करण्याचा प्रयत्न केला, संत तुकारामांनी या सगळ्या साधू संतांच्या कर्मकांडावर ज्या पद्धतीने प्रहार केले ते आपण विसरत चाललो काय, असा प्रश्न आता या निमित्तानं पडायला लागलेला आहे. कर्मकांड करणाऱ्या लोकांना, हिंदुत्वाच्या नावाखाली पाठीशी घालणाऱ्या लोकांना त्याचे काय परिणाम भोगावे लागतात हा मुद्दासुद्धा चर्चेला येऊ शकतो. कारण हिंदुत्ववादाचा एक मुद्दा वेगळा असतो, पण त्याच्या छत्री हातात घेऊन काही लोक त्याचा गैरवापर कसा करतात आणि तुम्हाला त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा अशोक खरात आहेत. अनेक काही साधू महाराजसुद्धा अशा पद्धतीचे उद्योग करतात, परंतु लोक तक्रारी करायला पुढे येत नाही. समाजामध्ये अनेक महिला असतात की ज्या अशा साधू संतांच्या नावाखाली दाढी वाढवलेल्या किंवा न वाढवलेल्या लोकांच्या सगळ्या आमिषाला म्हणा, भीतीला म्हणा बळी पडतात आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत राहतो. त्यामुळं आपण हे राजकीय लोकांची जी नावं आलेली आहेत त्या पोलीस तपासात काय येईल ते नंतरचा मुद्दा, पण प्रत्येकाचं ज्याचं नाव येतं आहे आणि फोटो येतो आहे त्याची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदेंपासून, जयंत पाटलांपासून, चंद्रकांत पाटलांपासून सगळ्यांची जबाबदारी आहे की अशोक खरातचे तुमचे नेमके संबंध काय होतं हे तुम्ही स्वतः जाहीर करायला पाहिजे. अशोक खरातला तुम्ही भेटायला का जात होता? जे स्वतःहून भेटायला गेले त्यांचा जास्त विषय महत्त्वाचा आहे. अशोक खरात मंत्रालयात जाऊन एखाद्या माणसाच्या कॅबिनमध्ये जाऊन त्याला भेटत असेल आणि तो फोटो काढून तर त्याचा वापर करत असेल तर त्या बाबतीमध्ये एक शक्यता अशी नाकारता येत नाही की असे अनेक बनावट तोते लोक असतात की जे कोणाचे सोबत जाऊन फोटो काढतात आणि नंतर त्याचा गैरवापर करतात. पण जे लोक स्वतः अशोक खरातकडे जात होते ते कशासाठी जात होते? ज्यांनी स्वतः जाऊन त्याच्या दरबारामध्ये, त्याच्या मठामध्ये, काय ज्यांनी केलेले कॅबिनमध्ये हजेरी लावलेली आहेत आणि कर्मकांड केलेले आहे. तुम्ही त्याला धार्मिक पूजा म्हणा की आणखी काही म्हणा, त्याला आपण कर्मकांडच म्हणूयात. जे कर्मकांड त्यांनी केलेलं आहे अशा कर्मकांड करणाऱ्या लोकांचं लोककांड वाजवतील त्याआधीच त्यांनी आपली भूमिका जाहीर करायला पाहिजे. आणि अशोक खरातवर कारवाई करण्यामध्ये कुणीही आता अडथळा आणला तर त्यालासुद्धा मुख्यमंत्र्यांनी जसंच तसं उत्तर दिलं पाहिजे. या सगळ्या प्रकरणाचा शेवट काय होतो हे बघणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. राजकीय लोकांसोबत या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पुन्हा एकदा जाताना रिव्हिजन करूयात की यामध्ये आपण सातत्याने सांगतो की 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, महिलांवर झालेले लैंगिक अत्याचार, त्यामध्ये अनेक महिला असू शकतात, त्या सगळ्या महिलांना बोलून चौकशी करायला पाहिजे. दुसरा आहे राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि राजकीय लोकांचा वरद असतं आणि राजकीय लोकांनी केलेलं कर्मकांड. आणि राजकीय लोक जर या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी असतील, त्यामुळे रुपाली चाकणकरसुद्धा याच्यामध्ये आहेत, त्यांना सहआरोपी करावं अशी सुद्धा मागणी झालेली आहे. त्यामुळं रुपाली चाकणकरसह आणखीन इतर काही जण असतील की ज्यांनी या सगळ्या गोष्टीला खतपाणी दिलं असेल आणि कर्मकांड केलं असेल तर त्यांच्यावर सुद्धा जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मग ते कोणत्या का पदावर असत नाही, त्याही लोकांवर कारवाई झाली पाहिजे. तिसरा मुद्दा येतो अशोक खरातच्या बेनामी संपत्तीचा. त्यांनी जी माया गोळा केलेली आहे, कर्मकांडाच्या नावाखाली केलेली आहे, ब्लॅकमेलिंग करून केलेली आहे. अनेक IAS अधिकाऱ्यांशी आणि जिल्हाधिकारी पदावर असलेल्या, उपजिल्हाधिकारी पदावर असलेल्या लोकांशी त्याचे संबंध होते. त्या पत्नीच्या काही अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या नावाने जी मालमत्ता आहे या सगळ्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार आहे का? हे सगळे प्रश्न या पुढच्या काळामध्ये आम्ही वारंवार विचारणार आहोत. याही पलीकडे जाऊन ज्या नीरज जाधवने हे सगळं प्रकरण उजेडात आणलेलं आहे तर नीरज जाधवकडे आणखीन काय पुरावे आहेत? त्या नीरज जाधवने दिलेल्या पुराव्याच्या आधारे आणखी काही राजकीय लोक याच्या गळाशी लागलेले सापडतात का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत न्यूज यात्रा सातत्याने या प्रकरणाची माहिती आपल्याला देण्यास कटिबद्ध आहे आणि आपण ती सातत्याने देत राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.